आपकी बार 400 पारचा नारा देत नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीतील घटक पक्ष हे मतभेद विसरून कामाला लागले असतानाच मोहोळ तालुक्यात मात्र महायुतीचे नेते एकत्र येताना दिसत नाहीत। राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांकडून माजी आमदार राजन पाटील यांच्यावरती टीकास्त्र सोडलं जात असताना शिवसेनेचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचीही त्यामध्ये भर पडले। सावंत यांनी नेहमीच्या स्टाईलने राजन पाटील यांच्यावरती वर्मी टीका केल्यानं आगीत तेल ओतल्याचाच प्रकार हा घडला असून या वक्तव्यानं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र नाराज झालेत। सावंत यांनी माफी मागावी अन्यथा प्रचार यंत्रणेपासून दूर राहण्याचा पवित्रा त्यांनी घेतल्याची चर्चा सोशल मीडियात आहे। या प्रकरणामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप उमेदवाराच्या अडचणीमध्ये वाढ झाल्याचं दिसत आहे। यापूर्वीच्या निवडणुकीत राजन पाटील यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळत काँग्रेसला मताधिक्य देण्याचा प्रयत्न केला होता। त्यावेळी संपूर्ण अधिकार त्यांनाच दिले जायचे। मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीत तालुक्यातील बहुतांश नेते हे महायुतीत सहभागी आहेत। पर्यायानं नेत्यांबरोबरच कार्यकर्त्यांचंही सख्य साधताना भाजपला मोठी कसरत करावी लागत आहे। त्यामुळे मोठ्या नेत्यांची एकही सभा मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये होऊ शकली नाही। एका व्यासपीठावर सर्व नेते एकत्र आले तर नव्या वादाला तोंड फुटेल याची चिंता भाजपला सतावत असावी। पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांनी शिवसेनेचे नेते आरोग्यमंत्री सावंत यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा घेत महायुतीच्या बाजूने भूमिका जाहीर केली। लोकसभेआडून विधानसभेची फिल्डिंग लावण्यामध्येही व्यस्त असणाऱ्या सर्व नेत्यांमध्ये आता सावंत यांचीही गणना होऊ लागली। त्यांनी माजी आमदार कदम यांना आमदार व मंत्री करण्याचं चक्क अभिवचन देत राजन पाटील यांच्यावर तोप डागली। मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्न, महागाई यासह विविध कारणांमुळे भाजपच्या कार्यपद्धतीवर नाराज झालेल्या मतदारांचं मन वळवण्यासाठी भाजपचे नेते काम करत असतानाच सावंत यांच्या टीकेमुळे राजन पाटील यांच्याकडील विश्वासाची मतं ही गमावण्याची वेळ राम सातपुते यांच्यावर आली। सावंत यांच्या टीकेमुळे दुखावलेले लोकनेते परिवाराचे कार्यकर्ते सावंतांच्या माफीशिवाय निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होणार नसल्याची भूमिका घेतली। त्यामुळे भाजपच्या उमेदवाराची कोंडी झाली। सत्तेसाठी शांततेच्या मार्गाने विनवण्या करून मते मिळवण्याच्या प्रयत्नात महायुतीचे नेते आहेत। वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेले व राजन पाटील यांचे वर्चस्व असलेला मोहोळ तालुका याकडे नेहमीच जिकडे लोकनेते परिवार तिकडे मताधिक्य हे समीकरण असल्यानं पाहायला मिळते। 2014 व 2019 मध्ये मोदी लाटेतही माजी आमदार राजन पाटील यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळत काँग्रेसला मताधिक्य दिले। सावंत यांच्या टीकेला महायुतीच्या उमेदवारांवर परिणाम होऊ नये म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मोहोळ तालुक्यात लक्ष द्यावं लागलं। त्यांनी राजन पाटील यांच्याशी संपर्क साधून महायुतीच्या प्रचारात सहभागी होण्याचं आवाहन केल्यानंतर मंगळवारी मोहोळ शहर व तालुक्यामधील कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या बैठका झाल्या। त्यामध्ये भाजपला मताधिक्य देण्यासाठी तयारीला लागण्याचं आवाहन राजन पाटील यांनी केले। आमदार यशवंत माने, राजन पाटील, लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, सिनेट सदस्य अजिंक्य राणा पाटील अणगरकर हे प्रचारात सक्रिय झाल्याचं दिसत असलं तरी प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये सावंत यांनी काढलेलं अवमानकारक विधान व त्यानंतरचं नाराजी नाट्य ही महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या मताधिक्यावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नाराजी आरोग्यमंत्री सावंत हे माफी मागून दूर करतील का याकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांचं लक्ष लागलं आहे।